हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. अजून बघा 5:45 झालेले आहेत. अजून म्हणजे 6 पण वाजले नाही आहेत. म्हणजे कामं आवरलेली आहेत, किचन आवरलेलं आहे, भांडी झालेली आहेत, घर झालेलं आहे, पुसून वगैरे आंघोळ झालेली आहे, बाहेरची पूजा झालेली आहे. आता देवपूजेला पाणी नाही आहे, पाणी आल्यावरच देवपूजेल. पण आता आधीच गुरुचरित्राचं पारायण नाही का करून घेते दिवा वगैरे लावून. मग नंतर भेटते तुम्हाला. चला बाय, भेटूया नंतर. इथं मी तुमच्यासोबत नाही का रात्रीचा स्वयंपाक शेअर करत आहे. मेथीची भाजी तोडून ठेवली होती दुपारीच. आणि इथं मी डाळीला फोडणी देत आहे. म्हणजे सप्पक वरण, आम्ही सप्पक डाळ म्हणतो त्याला, कोणी कोणी सप्पक वरण पण म्हणतं. सप्पक वरणाला फोडणी देत आहे. जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता याचीच फोडणी देते मी सप्पक वरणाला. साधं सिंपल बनवणार आहे, जास्त तर हे करणार नाही आहे. आणि इथं नाही का वरणाला फोडणी देऊन झाल्यावर त्याला दुसऱ्या शेगडीवर ठेवलेलं आहे. आणि इथं लगेच मेथीच्या भाजीला फोडणी देत आहे, कारण की मेथीची भाजी बनवायची होती. इथे भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. किमान एक गड्डा तरी आहे पूर्ण. एक म्हणजे अख्खं लसूण आहे, एक लसणाचा पूर्ण अख्खा कांदा आहे. आणि इथं मेथीची भाजी पण साधी सिंपलच बनवणार आहे. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ एवढंच टाकणार आहे. जास्त काही टाकणार नाही त्यात. आणि जिरे एवढंच टाकणार आहे. आणि साधी सिंपल मेथीची भाजी बनवणार आहे. लसूण असं जास्त तळून घ्यायचं नाही आहे, म्हणजे अर्धा कच्चाच ठेवायचा. तरच छान लागतं मेथीच्या भाजीमध्ये. लसणाची चव येते. अगर लसूण करपला ना मेथीच्या भाजीतला तर लसणाची चव जाते म्हणजे. आणि साधी सिंपलच भाजी बनवणार आहे, जास्त काही हे करणार नाही आहे. डाळ वगैरे टाकलेली नाही आहे, कारण की चिवची पप्पा आणि मीच होतो, त्यामुळं नाही का दोघंच असल्यामुळं नाही का एवढी भाजी पुरेल आम्हाला, म्हणून त्याच्यामध्ये डाळ वगैरे टाकलेली नाही आहे. झालेली आहे मेथीच्या भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. त्याच्यावर फक्त मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, बाकी काही नाही. आणि नंतर झाकून ठेवणार आहे त्याला. 1-2 मिनटं वाफ लावून घ्यायचं, झालं मेथीची भाजीच. आणि बघा चिव मध्ये 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 काम करते. मीठ टाकलेलं आहे, आता शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. लगे हात माझं काम पण आवरायचं चाललं होतं. इतकी झोप आलेली आहे ना व्हॉइस ओव्हर करताना वेगळी. तुम्ही बघितलंच असाल, इतकं जांभळ्या येतं ते, इतकं झोप येते. मेथीच्या भाजीला झालेली आहे. आता तिला नाही का चांगलं परतवून घेणार आहे आणि मग झाकून ठेवणार आहे 1-2 मिनटं. झालं. मग 2च भाकरी टाकायच्या आहेत. भाकरी आहेत ऑलरेडी सकाळच्या केलेल्या 2-3. तर फक्त आता आपल्याला 2च भाकरी करायच्या आहेत. त्या पण चिवच्या पप्पाला ताज्या भाकरी करायच्या आहेत. मला आहेत भाकरी सकाळच्या. भाकरी शक्यतो नाही का मला शेळ्याच आवडतात, ताज्या भाकरी आवडत, ताजी भाकर आवडत नाही खायला मला. सकाळची राहिली तरी संध्याकाळी आवडते, संध्याकाळची राहिली तरी सकाळी आवडते. स्वयंपाक करत करतच मी सगळं नाही का किचन कट्टा पण आवरत आहे, कारण की सकाळी लवकर उठायचं असतं. मग लवकर उठलं की मग हे सर्व होत नाही. म्हणजे संध्याकाळच्या टायमाला थोडंसं आवरलं की होतं. सकाळी लवकर उठून नाही का तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे, उंबरठ्याची पूजा वगैरे झालेली आहे. अंधारात बघा ते कसं दिसतंय. आणि आत्ता लाईट लावलेली आहे बाहेरचं तर कशी दिसते. एकदम छोटी सिंपलच रांगोळी काढत आहे, जास्त रांगोळी काढत नाही आहेत, जास्त हे करत नाही आहे. बाहेर बघू शकतात अंधार आहे अजून. बाहेर इथे अंगणात लाईट लावलेली आहे. इथे तुम्हाला मी भेटलेली आहे डायरेक्ट आता नाही का 7 वाजता भेटलेली आहे. तर इथे मी नाही का धपाटे करणार आहे. मेथीचे धपाटे म्हणू शकतो आपण, मेथीचे थालीपीठ म्हणू शकतो त्याला. इथं 7 वाजलेले आहे. मी तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवत आहे. बघा 7 वाजलेले आहेत. आणि माझी अर्धी सामानाचं म्हणजे स्वयंपाकाचं पण रेडी झालेलं आहे. म्हणजे बघा लवकर उठल्यामुळे माझं पण कामं होतात सगळी. स्वयंपाक पण लवकर होतो, मुलांना पण खायला भेटतं वेळेवर लवकर. इथं मी कांदे वगैरे घेणार आहे कापून. भरपूर असा कांदा टाकून बनवणार आहे, कारण की कांद्यामुळे चव येते छान. आणि आजकाल मला नाही का पारायण वाचताना, पुस्तक वाचताना नाही का साडी घालायचं येड लागलेलं आहे. साडी घालून पूजा करायचं येड लागलेलं आहे. मग घालते मी साड्या. आहेत साड्या तशा ठेवल्या ते नाही का ते खराबच होत आहेत, ते काही वाढत नाही आहेत. म्हणून मी नाही का आता एक थोडं मध्ये आधीमध्ये यूज करणार आहे साड्या. म्हणजे आपण देवपूजा वगैरे हे करताना वगैरे साड्या घालूनच करणार आहे. म्हणजे लवकर उठल्यामुळे मला हे जमते बरं का, पॉसिबल होते, शक्य होते. नाहीतर मग थोडं उशीर झाला ना उठायला की मग साडीमध्ये काम उरकत नाही माझं. साडी घातलं की मला कामच होत नाही. काहीही केलं तर काम होत नाही. किती पटापट करा, कुठूनही करा आणि कसंही करा, होत नाही.
त्याच्यामुळं नाही का मग मी आता लवकर उठते, त्याच्यामुळं मला काम पण आवरतं आणि मग साडी घालते, म्हणजे फायदा होतोय माझा लवकर उठल्यामुळे. हा एक फायदा म्हणायला पाहिजे. इथं बघा मी मिरची, लसूण, अद्रक एकत्र वाटून घेतलेला आहे, हिरवी मिरची, कांदा घेतलेला आहे, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, हळद, मीठ, धने पावडर टाकलेला आहे आणि त्यात नाही का जिरा पावडर टाकत आहे आणि जिरे टाकलेले आहेत, थोडे जिरे पण टाकलेले आहेत. आता ओवा टाकलेला आहे, थोडंसं तेल टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे, भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकणार आहे. त्याच्यामुळे कोथिंबीरमुळे काय होतं की चव येते छान अशी थालीपीठाला, धपाट्यांना. तर कोथिंबीर पण टाकणार आहे त्याच्यामध्ये मी. बघू शकता तुम्ही किती कोथिंबीर कट करून घेतलेली आहे मी. हे पीठ नाही का मी मळून घेऊन साईडला ठेवणार आहे आणि नंतर जेव्हा लागेल तेव्हा नाही का गरम गरम धपाटे करून खाणार आहेत, थालीपीठ करून खाणार आहे. त्याच्याबरोबर एक ग्रीन चटणी पण बनवणार आहे, हिरवी, साधी सिंपलच बनवणार आहे ती पण. आणि त्याच्यासोबत दही पण असणार आहे आपल्या. खूप छान लागते कॉम्बिनेशन नाही का, दही चटणी आणि धपाटे थालीपीठ खूप छान लागतं. इथं कोथिंबीर टाकून दिलेली आहे भरपूर सारी अशी आणि थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर त्या हाताने नाही का छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जी मेथी आहे ना आपली ती बारीक चिरलेली नाही आहे, कारण की ती ओबडधोबडच चिरलेली आहे. बारीक चिरल्यास नाही का त्याचा कडवटपणा ह्याच्या पिठामध्ये येतो, त्याच्यामुळे त्याला मी ओबडधोबडच चिरलेला आहे, जास्त बारीक केलेलं नाही आहे आपली मेथी. शक्यतो मी मेथी नाही का असं म्हणजे न चिरताच बनवते, त्याची भाजी पण न चिरताच बनवते आणि असं कशात पण न चिरताच वापरते. पण इथं म्हणलं थोडंसं नाही का ओबडधोबड चिरावं, जास्त बारीक करू नये म्हणून नाही का ओबडधोबडच चिरलेली आहे. छान अशी सगळं घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आता तेल घालणार आहे आणि छान असं हाताने पसरवून घेणार. अगदी 2 चमचे टाकले असेल तेल, व्यवस्थित पसरवून घेणार आहे मी आता. आणि मेथीच्या भाजी नाही का धुतल्यानंतर ती टाकल्यावर नाही का थोडंसं बेताने पाणी घालावं लागतं, कारण की मेथीच्या भाजीला पाणी सुटतं. अगर आपण जास्त पाणी घातलं ना, गव्हाच्या पिठासारखं मळायला गेलो ना की मग ते थोडंसं पातळ होईल. म्हणून थोडंसं नाही का इथं काळजीपूर्वक मळावं लागतं पीठ हे. मेथीची भाजी घातल्यानंतर आधी थोडंसं मेथीची भाजी घातल्यावर नाही का डायरेक्ट पाणी न घालता थोडंसं असं हाताने मळून घ्यायचं, बघायचं कितपत पाणी लागते, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल किती पाणी लागणार आहे, काय लागणार आहे. नंतर आपल्याला जसं आवश्यक आहे ना तसं मग पाणी घालून नाही का ते पीठ मळून घ्यायचं. आणि छान अशी बघा थालीपीठं होत आहेत, धपाटे होत आहेत अगदी न तुटता. आणि ते चिवचं आणि स्वामीचं काम चालू होतं आल्यावर नाही का आतमध्ये. त्यांनी फ्रीज उघडायला लागलेत ते आजकाल, दोघं भरपूर फ्रीज उघडत आहेत ते आणि जे पाहिजे ना म्हणाले येईल ते काढतायत त्याच्यातनं. तर इथं नाही का फ्रीज उघडला चिवने आणि त्याला एक ऑरेंज काढून दिलेला आहे आणि स्वतःला एक घेतलेला आहे ऑरेंज काढून. म्हणजे थंड आहे, तिला म्हटलं थोडंसं थांब, थोडा वेळ थांब, मग ते नंतर ते हे झालं ना की तर तिचं चाललं आहे की मला काढून दे. ते आजकाल भरपूर फ्रीजचा दरवाजा खोलायला लागले, म्हणजे असं नाही का खोलते, बघते काय आहे काय नाही आहे. आणि चवीला पण भारी झाले होते. अगदी एवढ्या पिठात नाही का 8-9 थालीपीठं झाले होते. चिवच्या पप्पाला डब्याला दिले, चिवचे पप्पा खाऊन डब्याला घेऊन गेलेत आणि इथं मी खाल्ले. परत संध्याकाळी 1-2 मऊ माझ्यासाठी उरलेत, म्हणजे घरी 4 राहिलेत आणि बाहेर 7-8 दिलेत असं झाले. आणि त्यांचे मित्र आले होते ना, त्यांनी पण नाश्ता केला होता, त्यांना पण 1-2 दिलेले आहे. खूप छान झालेत थालीपीठं, म्हणजे चवीला पण एकदम भारी झाले होते, दिसायला तर भारी झाले होते आणि नाही का माझ्या मुलांना आवडलं. त्यांनी नाही का शेवटचा अर्धा राहिला होता तेव्हा टेस्ट केली ना, त्यांना खरंच आवडलं होतं. मग नाही का ते मला दे तुला दे करत होते दोघं. आधी देत होते तर खाल्लं नाही कोणी, आणि नंतर नाही का शेवटला मग ते त्यांना काय वाटलं काय माहिती, ते मग तेव्हा शेवटला त्यांनी नाही का थोडंसं चावून बघितलं तर नाही का माझ्या चिवला आवडलं. चिवला आवडल्यानंतर लगेच स्वामीने पण खाल्लं. इथं नाही का माझ्या चटणीचीच पण तयारी चालू आहे. लसूण घेतलेला होता भरपूर सोलून असं, आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर, मीठ आणि हिरवी मिरची घालणार आहे. बाकीच काय घालणार नाही या चटणीला. आणि थोडंसं पाणी घालून नाही का हे करणार आहे इथे. तोपर्यंत माझे धपाटे पण होत आहेत.
आणि एकीकडे चटणी पण वाटणार आहे पटकन. आणि दही आहे ऑलरेडी, रात्री लावलेली होती दही. दही पण नाही का खूप छान लागली होती दही. कसं काय काय माहिती, कधी माझी एवढी चांगली दही लागत नाही असं, म्हणजे थंडीच्या दिवसात तर जमतच नाही ती व्यवस्थित. पण रात्री खूप छान दही लागली होती, एकदम घट्टसर. तुम्हाला मी वाटीत घेतल्यानंतर दिसेलच. प्लीज माझे व्हिडिओला लाईक करत जा, तुम्ही शेअर करत जा. मी एवढं सांगते पण कोणी लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. प्लीज मी तुमच्यासाठी म्हणजे कमेंटमध्ये लिहून पाठवा तुम्हाला कशी व्हिडिओ पाहायला आवडतील, तशी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. माझ्या व्हिडिओला लाईक करा, नक्कीच तुमच्या लाईकची, शेअरची, सबस्क्राईबची खूप गरज आहे मला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल नाही का सर्वांना धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना शुभ संध्याकाळ. शक्यतो माझा हा रात्रीच येतो व्हिडिओ. इथे बघा चिवची कशी घाई चालू आहे, मस्ती चालू आहे. मी नाही का फ्रीजचं डोरच लॉक करून ठेवलं कैचीच्या साह्याने. म्हणलं काढ, आता कशी काढते बघू. नाही तर ती नाही का 2-2, 3-3 मिनटं अशी दरवाजा उघडच ठेवते आणि मग हे बघत बसते आतमध्ये. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. क्या